नमस्कार. आपल्या ऋषीमुनींनी माणसाच्या शरीरावरून त्याचे भाग्य, स्वभाव आणि आयुष्य कसे ओळखायचे हे सांगून ठेवले आहे. गरुड पुराण आणि सामुद्रिक शास्त्रात पुरुषांच्या शरीरावरील शुभ आणि अशुभ लक्षणे सांगितली आहेत, जी भाग्य, यश आणि दीर्घायुष्य दर्शवतात. तुमच्यात यापैकी किती लक्षणे आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया. सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय? सामुद्रिक शास्त्र हे समुद्रपुत्र ऋषींनी रचलेले प्राचीन शास्त्र आहे. यात चेहरा, हात, पाय, चालणे, बोलणे यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य सांगितले जाते. गरुड पुराणाच्या आचारकांडातही भगवान विष्णूंनी गरुडाला पुरुषांची शुभ अशुभ लक्षणे सांगितली आहेत. लक्षात ठेवा, ही फक्त लक्षणे आहेत. कर्म हेच शेवटी श्रेष्ठ आहे. 1. खोल आणि गोल बेंबी. गरुड पुराणानुसार ज्या पुरुषांची बेंबी खोल, गोल आणि उजवीकडे वळलेली असते तो धनवान आणि ऐश्वर्य संपन्न होतो. अशी बेंबी सुख, वैवाहिक जीवन आणि संतती सुख दर्शवते. नंबर 2. रुंद आणि उन्नत कपाळ. रुंद, उंच आणि शिरा न दिसणारे कपाळ हे बुद्धिमत्ता आणि दीर्घायुष्याचे लक्षण आहे. सामुद्रिक शास्त्र म्हणते असे पुरुष विचारवंत, निर्णयक्षम आणि समाजात मान मिळविणारे असतात. नंबर 3. धनुष्यासारख्या भुवया. एकमेकांना न चिकटलेल्या धनुष्याप्रमाणे वळलेल्या भुवया असणारा पुरुष भाग्यवान मानला जातो. त्याला जीवनात कमी संघर्ष करावा लागतो आणि स्त्री सुख चांगले मिळते. नंबर 4. मोठे लांब कान. लांब कान आणि जाड कानाची पाळी हे 100 वर्षाच्या आयुष्याचे लक्षण आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की असे पुरुष ज्ञानी, संयमी आणि धनसंचय करणारे असतात. 5. सिंहासारखे रुंद खांदे. सिंहासारखे भरदार रुंद खांदे हे शौर्य, पराक्रम आणि नेतृत्व गुण दर्शवतात. असा पुरुष कुटुंबाचा आधारस्तंभ बनतो आणि संकटात खंबीरपणे उभा राहतो. 6. गूढ आणि खोल आवाज. ज्याचा आवाज ढोलासारखा गंभीर आणि मधुर आहे तो पुरुष लोकांना प्रभावित करतो. सामुद्रिक शास्त्रानुसार असा आवाज राजयोग दर्शवतो. 7. लालसर तळपाय व बोटे. गुलाबी, मऊ आणि उष्ण तळपाय असणे हे ऐश्वर्याचे लक्षण आहे. पायाच्या बोटात खड्डा नसावा आणि अंगठा जाड असावा. असे पुरुष नेहमी सुख राहतात. चक्र, कमळ, शंख हातावर असणे. हातावर चक्र, कमळ, ध्वज, मासा अशी चिन्हे असतील तर तो राजा किंवा उच्च पदावर जातो. गरुड पुराणात हे राजचिन्ह मानले आहे. 8. अजानुबाहू. उभे राहिल्यानंतर हाताची बोटे गुडघ्यापर्यंत पोहोचतील इतके लांब हात असणे हे अत्यंत शुभ लक्षण आहे. श्रीराम अजानुबाहू होते. हे वीरता आणि दीर्घायुष्य देते. भरलेले गाल आणि हुनवटीवर खळी. मांसल, तेजस्वी गाल आणि हुनवटीवर छोटीशी खळी असणे हे सुखी वैवाहिक जीवन आणि लोकप्रियतेचे लक्षण आहे. असे पुरुष सर्वांना प्रिय असतात. गरुड पुराणात सांगितले आहे की फक्त शारीरिक लक्षणावर भाग्य अवलंबून नसते. आचार प्रथमो धर्म म्हणजे चांगले आचरणात हाच सर्वात मोठा धर्म आहे. ही लक्षणे असूनही जर कर्म वाईट असेल तर फळ मिळत नाही आणि लक्षण नसली तरी सद्गुण आणि मेहनतीने माणूस मोठा होतोच. त्यामुळे ही माहिती फक्त ज्ञान म्हणून घ्या, अहंकार किंवा न्यूनगंडासाठी नाही. तर मित्रांनो, तुमच्यात यापैकी किती लक्षणे आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. गरुड पुराण आणि सामुद्रिक शास्त्र फक्त शुभ लक्षणेच नाही तर काही सावध करणारी शुभ लक्षणेही सांगतात. याचा उद्देश घाबरवणे नसून आत्मपरीक्षण, जीवन सुधारणे हा आहे. पुरुषांच्या शरीरावरील अशी लक्षणे कोणती आणि यावर उपाय काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गरुड पुराणाच्या आचारकांडात भगवान विष्णू गरुडाला सांगतात की माणसाचे शरीर त्याच्या मागील कर्माचे दर्पण असते. सामुद्रिक शास्त्रातही काही लक्षणे संघर्ष, दारिद्र्य किंवा क्लेश दर्शवतात. पण शास्त्र स्वतः सांगते स्वकर्म फलभागी नरः. माणूस स्वतःच्या कर्माने भाग्य घडवतो. अशी लक्षणे असली तर सत्कर्माने दोष कमी होतात. अरुंद आणि खाली गेलेले कपाळ. सामुद्रिक शास्त्रानुसार खूप छोटे, अरुंद किंवा मागे झुकलेले कपाळ बुद्धीचा अभाव आणि निर्णय क्षमतेची कमतरता दर्शवते. व्यक्तीला वारंवार फसवणूक किंवा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. एकमेकांना चिकटलेल्या भुवया. दोन्ही भुवयामधील मधोमध जोडलेल्या असणे हे संकटयोग मानले जाते. गरुड पुराण म्हणते अशा पुरुषाला आयुष्यात अनेक अडथळे, कोर्ट कचेरीचे त्रास आणि जीवनात तणाव सहन करावा लागू शकतो.
पिवळे छोटे किंवा वेडेवाकडे दात, पिवळे काळे तुटके किंवा फार बारीक दात असणे हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. बोलण्यात कठोरपणा असल्याने नाती बिघडण्याची शक्यता शास्त्रात सांगितली आहे. खोल गेलेले डोळे व राक्षसी दृष्टी, अतिशय खोल गेलेले, नेहमी लाल असलेले किंवा क्रूर दिसणारे डोळे असणारा पुरुष रागीट आणि अविश्वासी असतो. अशा व्यक्तीपासून लोक दूर राहतात व यामुळे एकटेपणा येऊ शकतो. काळे कोरडे व भेगा पडलेले तळपाय, गरुड पुराणानुसार ज्याचे तळपाय नेहमी कोरडे, काळपट आणि भेगा पडलेले असतात त्याला जीवनात सतत प्रवास, कष्ट आणि आर्थिक अस्थिरता भोगावी लागते. मांसहीन, पातळ आणि हाडकुळी बोटे, अतिशय सुकलेली मोठी गाठी असलेली बोटे आणि नखांवर काळे डाग असणे हे दुर्भाग्याचे लक्षण आहे. अशा पुरुषाकडे पैसा टिकत नाही असे पुरुष सामुद्रिक शास्त्र सांगते. कुबडा वाकलेला किंवा विषम देह, पाठ वाकलेली असणे, एक खांदा खालीवर असणे किंवा देहाचा तोल नसणे हे अपयश व अपमानाचे लक्षण मानले जाते. आत्मविश्वासाची कमतरता यामुळे येते. कर्कश, फाटका किंवा स्त्रीसारखा आवाज, कावळ्यासारखा कर्कश, खूप बारीक किंवा फुटलेला आवाज असणे शुभ मानले जात नाही. अशा व्यक्तीचे बोलणे लोक गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळे संधी हातच्या जातात. छातीवर खूप केस व खोल खळगा, छाती अतिशय केसाळ असणे आणि मध्यभागी खोल खड्डा असणे हे सामुद्रिक शास्त्रात दुःख आणि चिंतेचे लक्षण सांगितले आहे. अशा व्यक्तीला संतती संबंधी कष्ट होऊ शकतात. ज्याच्या पोटऱ्या अतिशय बारीक, शिरा दिसणाऱ्या आणि मांस नसलेल्या असतात त्याला आयुष्यभर आर्थिक चणचण भासते आणि प्रवासात त्रास होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग उपाय आणि दृष्टिकोन. आता सर्वात महत्त्वाचे, ही लक्षणे तुमच्यात असली तरी घाबरू नका, कारण गरुड पुराणातच काही उपायही सांगितले आहे. ही लक्षणे संभाव्यता आहेत, नियती नाही. मुख्य उपाय आचारशुद्धी, सत्य बोलणे, मातापित्यांची सेवा, गरजूंना मदत करणे याने मोठ्यातला मोठा दोष नष्ट होतो. विष्णू उपासना, दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करणे. दान, शनिवारी काळे तीळ, उडीद दान करणे आणि गाईला चारा घालणे. लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, कर्मण्येवाधिकार असते. तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य बदलू शकते. ही लक्षणे फक्त तुम्हाला सावध करून चांगल्या मार्गावर आणण्यासाठी आहेत. मित्रांनो, शास्त्राचा उद्देश भीती घालणे नाही तर जीवन सुधारणे हा आहे. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही माहिती ज्ञान म्हणून घ्या आणि चांगले कर्म करत राहा. व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांनाही याचा लाभ होईल. पुढच्या व्हिडिओत स्त्रियांची 10 अशुभ लक्षणे बघायची असतील तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नमस्कार.